video, we discuss about isolation. आपण मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन तर या दोन कन्सेप्ट जे आहेत ते आपण त्या स्टडी केलेला आहे. फर्स्ट आहे जेनेटिक व्हेरिएशन आणि सेकंड आहे नॅचरल सिलेक्शन. हे दोन कन्सेप्ट या आपण शिकलो इथं स्टडी केलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो थर्ड कन्सेप्ट आहे आयसोलेशन तर त्या स्टडी करणार आहोत. तर आयसोलेशन म्हणजे काय? आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ ए पर्टिक्युलर स्पीसीज इनटू स्मॉलर युनिट. आता हे जे आयसोलेशन आहे कशामुळे घडतं? समजा या पॉप्युलेशन हे एक पॉप्युलेशन आहे, हे एक पॉप्युलेशन आहे. या पॉप्युलेशनमधले जे काही जे इंडिव्हिज्युअल आहे, काही स्मॉल जे मेंबर आहे ते काय होतात या पॉप्युलेशनमध्ये जातात. त्याला काय म्हणायचं? दॅट इज कॉल्ड ॲज आयसोलेशन. आणि हे कशामुळे होतं? दॅट इज ड्यू टू द जीन फ्लो. हे कशामुळे घडतं? तर दॅट इज अ जीन फ्लो ऑर एक्सचेंज ऑफ जीन्स बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन. आता हे कशामुळे घडतं? म्हणजे हे जे आयसोलेशन आहे जीन फ्लो आणि एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल या याच्यामुळं हे आयसोलेशन घडतं. आणि हे जे आहे जीन फ्लो और एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन हे या पॉप्युलेशनमध्ये त्याची एंट्री झाली. इट इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड पॉप्युलेशन. आणि हे जे मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझमला काय म्हणतात? आयसोलेटिंग मेकॅनिझम असं म्हणतात. आयसोलेशन म्हणजे काय? आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ ए पर्टिक्युलर स्पीसीज इनटू स्मॉलर युनिट इज कॉल्ड ॲज आयसोलेशन. आणि हे जे आयसोलेशन आहे आयसोलेशनमुळं दॅट इज अ जीन फ्लो आणि एक्सचेंज आयसोलेशन झाल्यामुळं जीन फ्लो आणि एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ही या घटना घडतात. आणि यामुळं हे जे मेकॅनिझम आहे या मेकॅनिझमला काय म्हणतात? म्हणजे आयसोलेटेड जे पॉप्युलेशन आहे या दोघांमध्ये आयसोलेटेड पॉप्युलेशनमध्ये हे जीन फ्लो आणि एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल घडतं. आणि हे जे मेकॅनिझम आहे त्याला म्हणायचं आयसोलेटिंग मेकॅनिझम असं म्हणतात. आणि हे जे आयसोलेटिव्ह मेकॅनिझम आहे आर ऑफ टू टाईप. हे जे आयसोलेटिव्ह मेकॅनिझमचे दोन टाईप आहेत. त्यातला फर्स्ट टाईप आहे जिओग्राफिकल आयसोलेशन आणि सेकंड आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आयसोलेटिव्ह मेकॅनिझमचे दोन मेकॅनिझम आपण त्यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे जिओग्राफिकल आयसोलेशन आणि सेकंड आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता त्यामध्ये आपण फर्स्ट पाहणार आहोत जिओग्राफिकल आयसोलेशन. आता जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय? जिओग्राफिकल आयसोलेशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फिजिकल आयसोलेशन. याला दुसरं नाव काय? जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फिजिकल आयसोलेशन असं म्हणतात. इट ऑकर्स व्हेन ॲन ओरिजिनल पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू टू ऑर मोर ग्रुप बाय जिओग्राफिकल बॅरियर्स सच ॲज रिव्हर, ओशियन, माउंटन. हे जे बॅरियर असतात इट इज अ जिओग्राफिकल आयसोलेशनला इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फिजिकल आयसोलेशन असं म्हणतात. आणि इट ऑकर्स व्हेन याचं हे कधी घडतं? तर व्हेन ओरिजिनल जे पॉप्युलेशन आहे इज अ डिवायडेड इंटू टू ऑर मोर ग्रुप. या जे ओरिजिनल पॉप्युलेशनचे डिवायडेशन होते त्यापासून दोन किंवा दोनापेक्षा जास्त ग्रुप घडतात. आणि हे कशामुळं? जिओग्राफिकल बॅरियर्स जे बॅरियर्स असतात त्यामुळं ओरिजिनल पॉप्युलेशनचं डिवायडेशन होतं आहे. आणि मग यामध्ये म्हणजे बॅरियर्स कोणकोणते आहेत? त्यामध्ये रिव्हर आहे, ओशियन आहे, माउंटन आहे. या बॅरियर्समुळं हे जिओग्राफिकल आयसोलेशन घडतं. आणि म्हणजे याच्यामध्ये जे यांचं जे हॅबिटॅट आहे हे पूर्ण दुसऱ्यापेक्षा कसं असतं? पूर्णपणे वेगळं असतं ड्यू टू द जिओग्राफिकल कंडिशन. कारण त्यामध्ये त्यांची जिओग्राफिकल कंडिशनसुद्धा काय होते? चेंज होते.
मग दिस बॅरियर्स प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन आयसोलेटेड ग्रुप. आणि मग हे जे बॅरियर्स असतात ते काय करतात, प्रिव्हेन्शन घडून आणतात कोणामध्ये, इंटरब्रीडिंग बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन, म्हणजे आयसोलेटेड जे ग्रुप असतात, जे वेगळे झालेले जे ग्रुप असतात त्यामध्ये इंटरब्रीडिंग त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करते, हे बॅरियर्स करतात. तर अशा प्रकारे हा पहिला जो आहे टाईप जिओग्राफिकल आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशनमध्ये पूर्ण हे यांचं जे राहण्याचं जे म्हणजे जे हे लोक राहतात त्यामुळे त्यांचं हॅबिटॅट पूर्णपणे कसं असतं, इतरांपेक्षा वेगळं असतं आणि त्यामध्ये म्हणजे पूर्णपणे हे दुसऱ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांचं हॅबिटॅट ड्यू टू चेंज असतं का, ड्यू टू द जिओग्राफिकल कंडिशन. समजा आपण भारतामधले एखादा अमेरिकेला गेला आणि अमेरिकेबरोबर एखाद्या त्या मुलीबरोबर जर मॅरेज झालं तर त्याचे पूर्णपणे जी जिओग्राफिकल जी कंडिशन आहे, जे हॅबिटॅट आहे ते पूर्णपणे काय होतं, चेंज होतं. आणि त्यापासून जे ऑफस्प्रिंग्स तयार होतील त्यामध्ये सुद्धा काय असतात, व्हॅरिएशन घडून येतात ड्यू टू द जिओग्राफिकल आयसोलेशन. आता सेकंड टाईप आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. द रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, हे जे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑकर्स ड्यू टू द चेंज इन जेनेटिक मटेरियल. यामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑकर्स ड्यू टू द चेंज इन जेनेटिक मटेरियल, जीन पूल. हे जेनेटिक मटेरियल यामध्ये चेंज झाला किंवा जीन पूलमध्ये जर बदल घडून आला तर जे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन घडतं. पहा, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑकर्स ड्यू टू द चेंज इन जेनेटिक मटेरियल्स और जीन पूल. याच्यामुळं हे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन घडतं. आणि इट प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन पॉप्युलेशन. हे जे आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन, इट प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन पॉप्युलेशन. हे दोन पॉप्युलेशन जर असेल त्यामध्ये इंटरब्रीडिंग करण्यासाठी त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळं घडतं. पहा, हे झाले दोन टाईप आयसोलेशनचे. जे दोन आयसोलेटिंग जे मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझमचे हे दोन टाईप आहे, जिओग्राफिकल आयसोलेशन आणि सेकंड आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता नेक्स्ट आहे पहा, टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. आपल्याला जे आयसोलेटिंग जे मेकॅनिझम आहे त्याचे आपल्याला टाईप्स शिकायचे आहे. पहा, नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. टाइप्स ऑफ आयसोलेटिव्ह मेकॅनिझम. हे जे आयसोलेटिव्ह मेकॅनिझम जे आपण पाहिलं त्यामध्ये डेफिनेशन पाहिली. या आयसोलेटिव्ह मेकॅनिझमची आपल्याला टाईप शिकायचे आहे. त्यामध्ये त्याचे दोन टाईप आहे. पहा, फर्स्ट टाईप आहे प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम आणि सेकंड आहे पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. असे हे दोन टाईप आहे. पहा, आयसोलेटिव्ह मेकॅनिझमचे प्री आणि पोस्ट असे दोन टाईप आहे. त्यामध्ये आता आपण फर्स्ट पाहूया प्री मेटिंग. यामध्ये टाइप्स ऑफ आयसोलेटिव्ह मेकॅनिझम पाहतो. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिव्ह मेकॅनिझम. आता हे जे मेकॅनिझम आहे पहा, दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड झायगॉट फॉर्मेशन. फर्टिलायझेशन आणि झायगॉट फॉर्मेशनच्या त्यामध्ये प्रिव्हेंट करण्यासाठी हे प्री मेटिंग और प्री पोस्ट झायगॉटिक आयसोलेटिव्ह मेकॅनिझम आहे पहिले प्रिव्हेंट करते. दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड झायगोटिक फॉर्मेशन. फॉर्मेशन आणि त्यामध्ये फर्टिलायझेशन याला प्रिव्हेंट करतं. पहा, दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट त्यामध्ये फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन. यामध्ये आता हे जे प्री मेटिंग आहे त्यामध्ये परत या प्री मेटिंग जे आयसोलेटिंग जे मेकॅनिझम आहे त्यामध्ये परत 4 टाईप आपल्याला शिकायचे आहे. पहा, त्यामध्ये पहा हॅबिटॅट आयसोलेशन, सेकंड आहे सीजनल थर्ड आहे इथॉलॉजिकल आयसोलेशन आणि 4 आहे मेकॅनिकल आयसोलेशन.
त्यामध्ये आता फर्स्ट आपण पाहूया हॅबिटॅट आयसोलेशन. प्री-मेटिंग और प्री-जायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम, जे मेकॅनिझम आहे दिस मेकॅनिझम इव्हेंट फर्टिलायझेशन अँड जायगोट फॉर्मेशन. त्यामध्ये आपल्या 4 स्टेप आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे त्यामध्ये हॅबिटॅट आयसोलेशन. हॅबिटॅट आयसोलेशन म्हणजे काय, त्यामध्ये मेंबर्स ऑफ ए पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिकल रिजन but occupied separate habitat so that potential mates do not meet. हॅबिटॅट आयसोलेशनमध्ये काय सांगितले त्यांनी, जर हॅबिटॅट जर चेंज झाली तर त्यामध्ये जर काय थोडक्यात काय मीटिंग होत नाही. जे मेल आणि फिमेल गॅमेटस त्यामध्ये जे मीटिंग आहे त्यामध्ये हॅबिटॅट चेंज झाल्यामुळे यामध्ये मीटिंग होत नाही. याचा अर्थ आहे हॅबिटॅट आयसोलेशन. कशामुळे घडतं तर मेंबर्स ऑफ ए पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिकल रिजन बट ऑक्युपाइड सेपरेट हॅबिटॅट. सेम जिओग्राफिकल रिजन सेम आहे परंतु हॅबिटॅट काय कसं आहे वेगळं आहे आणि त्यामुळं यामध्ये जे मीटिंग आहे ते मीटिंग यामध्ये घडत नाही. त्याला म्हणायचं हॅबिटॅट आयसोलेशन. आता सेकंड आहे सीझनल आयसोलेशन. सीजनल और टेम्परल आयसोलेशन आहे सेकंड. त्यामध्ये मेंबर्स ऑफ ए पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिकल रिजन बट आर members of a population living in the same geographical region but are sexually mature at different years or different times of the year. पाहता समजा हे सीजनल आयसोलेशन किंवा याला म्हणतात टेम्परल आयसोलेशन असं म्हणतात. समजा हे पॉप्युलेशन आहे हे पॉप्युलेशन आहे पहा एकच घेऊ आपण. यामध्ये ए मेंबर्स आहे आणि बी मेंबर्स आहे. हे जे ए मेंबर्स आहेत ते लवकर मॅच्युअर होतात अबाउट 15 इयर्स आणि हे जे बी आहे ते म्हणजे 20 इयर्स नंतर काय होतं ते मॅच्युअर होतात. आणि मग हे जे बी आहे हे जे इंडिव्हिज्युअल असतात याच इंडिव्हिज्युअल बरोबर या बी बरोबरच जर मेटिंग झाली त्यापासून इंडिव्हिज्युअल तयार होतात, जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात ते चांगले तयार होतात. परंतु हे जे बी आहे हे जे बी इंडिव्हिज्युअल असतात त्यांची ए बरोबर काय होते मेटिंग होते म्हणजे त्यापासून त्याला काय म्हणते सीजनल आयसोलेशन असं म्हणतात. त्यामुळं यामध्ये काय होतात पूर्णपणे जेनेटिक व्हॅरिएशन घडते पहा. तर अशा प्रकारे याला म्हणायचं सीजनल आयसोलेशन किंवा टेम्परल आयसोलेशन. मेंबर्स ऑफ ए पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिकल रिजन सेम आहे बट आर सेक्शुअली मॅच्युअर ॲट डिफरंट इयर्स और डिफरंट टाइम्स ऑफ द इयर. सेम जिओग्राफिकल म्हणजे या ए आणि बी या सेम या दोन्हींची पण कंडिशन कशी आहे, जिओग्राफिकल रिजन कसे आहे सेम कंडिशन आहे. जिओग्राफिकल कंडिशन ही सेम आहे परंतु मॅच्युअर होण्याचा जो कालावधी आहे तो कसा आहे वेगवेगळा आहे पहा. आणि त्याला दॅट इज बट आर सेक्शुअली मॅच्युअर ॲट डिफरंट इयर्स और डिफरंट टाइम्स ऑफ द इयर. परंतु ते पूर्ण वर्षामध्ये डिफरंट टाईपला वेगवेगळ्या वेळेला ते काय होतात मॅच्युअर होतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ सीजनल आयसोलेशन. आता थर्ड टाईप आहे इथॉलॉजिकल आयसोलेशन. Ethological isolation means ethological due to the specific mating behavior the members of a population do not mate. त्यामध्ये मेकॅनिझम इथॉलॉजिकल जे आयसोलेशन आहे ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर द मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन डू नॉट मेट. यांचं बिहेवियर जर चेंज झालं तर त्यामध्ये मेटिंग होत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज इथॉलॉजिकल आयसोलेशन. नंतर लास्ट आहे मेकॅनिकल आयसोलेशन. मेकॅनिकल आयसोलेशन मीन्स members of the two population have difference in the structure of a reproductive organ. यामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन असतात त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरमध्ये काय वेगळेपणा आहे डिफरन्स आहे आणि म्हणून दॅट इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल आयसोलेशन.
मेकॅनिकल आयसोलेशन म्हणजे मेंबर्स ऑफ टू पॉप्युलेशन, दोन पॉप्युलेशन आहेत, त्या दोन पॉप्युलेशनमध्ये जे मेंबर्स असतात हॅव डिफरंट इन द स्ट्रक्चर ऑफ द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ते जे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन असतात त्यामध्ये काय असतात, स्ट्रक्चरमध्ये काय असतो, डिफरन्स असतो. दॅट इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल आयसोलेशन. तर अशा प्रकारे हा जो फर्स्ट टाईप आहे प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम, त्यामध्ये हे 4 टाईप आपण पाहिले. फर्स्ट हॅबिटॅट आयसोलेशन, हॅबिटॅट जर चेंज झाली तर सीझनल आयसोलेशन म्हणजे एकच पॉप्युलेशन आहे त्यामध्ये जिओग्राफिकल कंडिशन सेम आहे परंतु ते वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळ्या वेळी ते काय होतात, मॅच्युअर होतात. नंतर इथॉलॉजिकल आयसोलेशन. इथॉलॉजिकल आयसोलेशन म्हणजे काय, त्यामध्ये जे स्पेसिफिक बिहेवियर जे चेंज झालं त्यामध्ये मीटिंग होत नाही. आणि लास्ट मेकॅनिकल आयसोलेशन म्हणजे काय, दोन पॉप्युलेशनमध्ये जे मेंबर्स असतात त्यामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन असतात त्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये काही डिफरन्स आहे आणि त्यामुळे हे मेकॅनिझम आयसोलेशन आहे. अशा प्रकारे हा जो फर्स्ट टाईप आहे प्री मेटिंग ऑर प्री झायगोटिक आयसोलेटेड मेकॅनिझम कम्प्लीट झालेला आहे. पण त्यामध्ये 4 स्टेप आहे. आता सेकंड जो टाईप आहे पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम, त्यामध्ये 3 टाईप आहे. फर्स्ट आहे गॅमेट मॉर्टॅलिटी. त्यामध्ये फर्स्ट आहे गॅमेट सेकंड टाईप आहे पोस्ट मेटिंग आयसोलेटेड मेकॅनिझम. त्यामध्ये फर्स्ट आहे गॅमेट मोर्टॅलिटी. आता गॅमेट मोर्टॅलिटी म्हणजे काय, गॅमेट्स हॅव ए लिमिटेड लाईफस्पॅन. प्रत्येक गॅमेटला कसा असतो, लिमिटेड लाईफस्पॅन असतो. ड्यू टू वन ऑर द अदर रिजन इफ युनियन ऑफ द टू गॅमेट डज नॉट ऑकर इन द गिवन टाईप इट रिझल्ट इन द गॅमेट मॉर्टॅलिटी. त्याला काय म्हणायचं, गॅमेट मॉर्टॅलिटी असतं. प्रत्येक गॅमेट जर आपण पाहिले तर प्रत्येक गॅमेटला ठराविक असा लाईफस्पॅन असतो आणि ड्यू टू वन ऑर द अदर रिजन हे काही कारणामुळं इफ युनियन ऑफ द टू गॅमेट डज नॉट ऑकर इन द गिवन टाईम, आणि एकाच वेळेला म्हणजे ज्या वेळेला त्यांचं युनियन मीटिंग व्हायला पाहिजे त्यावेळेला त्यांचं मीटिंग होत नाही आणि त्याला म्हणायचं दॅट इट रिझल्ट इन द गॅमेट मॉर्टॅलिटी. तर अशा प्रकारे गॅमेट मॉर्टॅलिटी झाला फर्स्ट टाईप. नंतर सेकंड आहे झायगोट मॉर्टॅलिटी. तर झायगोट मॉर्टॅलिटी म्हणजे काय, एग इज अ फर्टिलाइज्ड बट झायगोट डाईज ड्यू टू वन ऑर द अदर रिजन. यामध्ये काय होतं, एग इज अ फर्टिलायझेशन. त्यामध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस होते म्हणजे एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट त्याचं फ्युजन झालं की त्यापासून झायगोट तयार होतो. एग इज अ फर्टिलाइज्ड बट झायगोट डाईज. एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट त्याचं म्हणजे त्यांचं फ्युजन झालं की त्यापासून झायगोट तयार होतो आणि पण झायगोट हा काय होतो, डाईज होतो ड्यू टू वन ऑर द अदर रिजन. काही कारणास्तव तो झायगोट काय होतो, डाईज होतो. दॅट इज कॉल्ड ॲज झायगोट मॉर्टॅलिटी. आणि थर्ड आहे हायब्रिड स्टरिलिटी. थर्ड टाईप आहे हायब्रिड स्टरिलिटी. आता हायब्रिड म्हणजे काय, जे फर्स्ट जनरेशन आहे आपण शिकलो इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनमध्ये हायब्रिड कोणाला म्हणायचं, त्यामध्ये जे फर्स्ट जनरेशनमध्ये जे तयार होते त्यापासून जे तयार त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज हायब्रिड. आणि हे जे हायब्रिड असतं ते कसं असतं, हेट्रोझायगस असतं पहा. मग हायब्रिड स्टरिलिटी त्यात त्याने काय सांगितलं, हायब्रिड डेव्हलप टू मॅच्युरिटी बट बिकम स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ द प्रॉपर गॅमेटोजेनेसिस मेओसिस. फॉर एक्झाम्पल म्यूल आहे पहा, तिने सांगितलं आहे हायब्रिड डेव्हलप टू मॅच्युरिटी बट बिकम स्टराईल. हे काय असतं, स्टराईल असतं पहा. म्हणजे त्यामध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस होत नाही म्हणजे त्यामध्ये रिप्रोडक्शन त्यामध्ये करत नाही. त्यामध्ये मीटिंग म्हणजे प्रोसेस होत नाही, रिप्रोडक्शनची प्रोसेस होत नाही. त्यामध्ये त्याला म्हणायचं स्टराईल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल म्यूल आहे पहा. एक्झाम्पल कोणतं आहे, म्यूल म्हणजे काय, त्यामध्ये
हॉर्स आणि डॉंकी यांचं मीटिंग झालं की त्यापासून जे तयार त्याला काय म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज ए म्यूल असं म्हणतात. आणि हे जे आहे हायब्रिड स्टरिलिटी, हे ज्याच्यामध्ये हायब्रिड डेव्हलप टू मॅच्युरिटी बट बिकम स्टराईल. हे मॅच्युअर होतात परंतु ते कसे असतात, स्टराईल असतात. स्टराईल कोणाला म्हणायचं, ज्यामध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस होत नाही, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं मीटिंग होत नाही, त्याला म्हणायचं म्यूल असं म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज अ म्यूल. तर अशा प्रकारे हा सेकंड टाईप आहे पोस्ट मीटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. त्यामध्ये हे 3 टाईप आहे, गॅमेट मॉर्टॅलिटी, झायगोट मॉर्टॅलिटी आणि थर्ड आहे हायब्रिड स्टरिलिटी. तर अशा प्रकारे हे यामध्ये आयसोलेशन हा जो तिसरा जो मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन, यामध्ये जे 3 कन्सेप्ट आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड आहे नॅचरल सिलेक्शन आणि थर्ड कन्सेप्ट आहे आयसोलेशन. या आयसोलेशन म्हणजे काय ते आपण पाहिले. त्या आयसोलेशनचे त्यामध्ये 2 मेकॅनिझम आहे, जिओग्राफिकल आयसोलेशन आणि सेकंड आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आणि नंतर मग या आयसोलेटिव्ह मेकॅनिझमचे हे 2 टाईप आहे, प्री मीटिंग त्यामध्ये परत 4 येतात पहा, 4 टाईप आहे आयसोलेशनचे. आणि सेकंड आहे पोस्ट मीटिंग त्यामध्ये परत 3 टाईप येतात पहा. तर अशा प्रकारे आपलं हे जे आहे आयसोलेशन म्हणजे हा जो मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन हा जो टॉपिक आहे हा आपला कंप्लीट झालेला आहे पहा. आणि तसेच हे जे चॅप्टर आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हे चॅप्टरसुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे पहा. अशा प्रकारे आपले एक टोटल 5 चॅप्टर आपले कंप्लीट झालेले आहेत पहा. धन्यवाद.